नंतर वळूया पुढच्या बातमीकडे। 1.5 वर्षांपूर्वीच एनजीटीने मोशी कचरा डेपोला नोटीस पाठवली होती अशी एक महत्त्वाची माहिती मिळतेय। मिथेन वायू निर्मितीबाबत हरित लवादाबाबत ही नोटीस पाठवली होती। कचऱ्याचे ढीग कमी करण्यासही हरित लवादाने सल्ला दिला होता। हरित लवादाच्या नोटीसीनंतरही उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान या सगळ्यात दोषी कोण याबाबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी या कचरा डेपो प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती सांगत ही घटना का घडली याबाबत सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याशी। माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर आहेत। सर, 1.5 वर्षापूर्वीच नोटीस आली होती। हो, 16 जानेवारी 2025ला महापालिकेला नोटीस आली होती। ती नोटीस अशा अर्थाने दिली होती की जागतिक पातळीवरचा सॅटेलाईट मॅप असतो, त्याच्यामध्ये सर्वाधिक मिथेन वायूचं उत्सर्जन कुठं होतं ते स्पॉट आयडेंटिफाय केले जातात। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमधला मोशी कचरा डेपो हा हॉटस्पॉट, भारतातला सर्वात हॉटस्पॉट म्हणून मिथेन गॅस वायूचा हा प्रोजेक्ट आहे। म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे। मग त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने एनजीटीने यांना महापालिकेला नोटीस दिली होती 16 जानेवारी 2025, 1.5 वर्ष झाले। त्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही उपाययोजना करा, त्या संदर्भात बायोमायनिंग करा, नंतर मिथेन गॅस उत्सर्जनासाठी वेगळे ते पाईप्स असतात ते लावा, अन्यथा तिथं कचरा डंप करणं ते बंद करा। ह्या 2-4 गोष्टी सांगितल्या होत्या। यांनी फक्त बायोमायनिंगच्या नावाखाली 2 वेळा काही सँक्शन दिली, काही प्रमाणावरती कामं दाखवली, 300-400 कोटी रुपये खर्च केले, प्रत्यक्षात काम शून्य आहे। त्याच्यामुळं केंद्र सरकारच्या त्या नोटीसकडे यांनी दुर्लक्ष केलं, त्यांना धोका लावला थोडक्यात। इतकी वाईट परिस्थिती। अण्णा, अद्यापही 8 लोक अडकलेत। आतापर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नाही, साधी एक FIR सुद्धा नाही। केवळ एक आकस्मिक मृत्यूची नोंद भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। आयुक्त म्हणतात ही नैसर्गिक आपत्ती। ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही मानवनिर्मित आपत्ती। ही आपत्ती प्रशासन निर्मित आपत्ती आहे। प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत होत्या त्याच्यावरती तुम्ही काहीच ॲक्शन घेतली नाही, त्याच्यामुळे हा तुमचा दोष आहे। तुम्ही तुमचा बचाव करण्यासाठी नाही ते खोटी खोटी कारणं सांगता, त्याला काही अर्थ नाही। वास्तविक शहरातल्या सगळ्या जनतेने पेटून उठलं पाहिजे की कचऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ही जी दुर्घटना घडली याच्यामध्ये सरळ हलगर्जीपणा केलेला आहे, त्याला सर्वस्वी तुम्ही दोषी आहात। तुमच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। भाजपची बहुमतात सत्ता आहे, भाजपची असू ती राष्ट्रवादी असू कोणाची असू। प्रश्न असा आहे, जी 7-8 माणसं हाकनाक बळी जातात ना, त्याचे खरे गुन्हेगार हे लोक आहेत। ह्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत। किस्सा आपण पाहिले तर 1.5 वर्षापूर्वी या प्रकल्पाला हरित लवादाने नोटीस बजावली होती, उपाययोजनासुद्धा सुचवल्या होत्या। कचऱ्याचे डोंगर हे कमी करण्यास सांगितले तर 20 मीटरपेक्षा अधिकची त्यांची उंची नसावी। रिटनिंग वॉल या कचऱ्याच्या डोंगरांच्या भोवताली असावी, जेणेकरून हा कचरा ढासळला तरी तो या भिंतींना अडून राहील। मात्र इथं कुठल्याही प्रकारची रिटनिंग वॉल नसल्याचं दिसून येतं आहे। एवढंच काय तर जी इमारत कोसळली तिच्या बाजूला सुद्धा संरक्षण भिंत नव्हती। वारंवार या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं। याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? इथला ठेकेदार की पालिका प्रशासन? आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? संबंधित अधिकारी जे कोणी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावरती कारवाई होणार का? हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे।